जगात कोणत्याही प्राण्याच्या मनातही भावना असतात. आपलेपणाची ओढ असते, प्रेमाची आस असते. पण प्रत्येकजण केवळ स्वतःच्या स्वार्थासाठी कधी-कधी इतका निर्दयी होतात, की त्या मुक्या जीवाच्या भावनाही तो पूर्णपणे पायदळी तुडवतो. अशाच एका दुःखद घटनेची आठवण मनाला खोलवर टोचून जाते. नान्नी मठातील हत्तीन, जी अनेक वर्षे त्या मठाचा एक अविभाज्य भाग होता, तिला पैशाच्या जोरावर जबरदस्तीने वनतारामध्ये नेलं. तिथली हत्तीन केवळ प्राणी नाही, तर भक्तांसाठी तो जणू देवाचं चालतं बोलतं रूप होती. प्रत्येक सण उत्सवात तिच्या सहभागाने कार्यक्रमाला जिवंतपणा येत असे. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांची लाडकी होती ती. तिला नावाने हाक मारली की ती प्रेमाने सोंड हलवत असे. तिची डोळ्यातली निरागसता आणि शांत स्वभाव सर्वांना मोहून टाकायचा. पण एक दिवस अचानक वनतारा गुजरात यांनी निर्णय घेतला की ती हत्तीन आता वनताऱ्यात नेली जाईल. न कोणती स्पष्ट कारण, न कोणतीच पूर्वसूचना. भक्तांनी विनवण्या केल्या, गावकऱ्यांनी आक्रोश केला, पण वनताराचा निर्णय अखेर झाला. हत्तीनीला मोठ्या ट्रकमध्ये बांधून नेलं गेलं. ती रडत होती, तिचे डोळे अश्रूंनी भरले होते. जणू ती विचारत होती की मी काय चूक केली. तिने कुणाचं काही बिघडलं नव्हतं. तिला फक्त आपला मठ, आपले भक्त आणि आपल्या प्रिय स्थानकांचं नातं आहे. ही फक्त एका हत्तीची गोष्ट नाही, ही त्या श्रद्धेच्या आणि आपुलकीच्या नात्याची एक गोष्ट आहे, जी स्वार्थाच्या हव्यासात मोडून पडली. आज मठ शांत आहे, पण काहीतरी हरवलंय हे प्रत्येकाच्या मनाला जाणवतं. हत्तीचा आवाज, त्याचा प्रेमळ स्पर्श आणि तिची उपस्थिती, हे सर्व आता आठवणीतच उरलंय. शेवटी एकच प्रश्न उरतो, देवाच्या घरातल्या जीवाला असं वेगळं करणं हे खरंच योग्य होतं का? बाकी आयुष्य आहे, चालायचंच.